इमॅजिन करा, तुम्ही परदेशामध्ये एकदा फिरायला गेलात आणि तुमच्या ट्रिपचा संपूर्ण खर्च तुमच्या खिशातून नाही तर फक्त तुमच्या इंटरेस्टमधून येतोय. आपण सकाळी उठून मस्त चहा पितोय आणि त्याच वेळी बँकेत पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येतो. हेल्थची आता काही चिंता उरलेली नाही, कारण 5 लाखापर्यंतचा वैद्यकीय खर्च आता सरकार उचलणार आहे. 50व्या वर्षी एंटरप्रेन्योर म्हणून तुमच्या आयुष्याची सेकंड इनिंग तुम्ही सुरू करताय. हो, हे खरंच शक्य आहे. नमस्कार, मी तेजस. आपण आता जाणून घेऊया रिटायरमेंट नंतर तुमच्या पॅसिव्ह इन्कम कमावण्याचे 4 योग्य मार्ग. नंबर 1, LIC सरळ पेन्शन योजना. याच्यामध्ये एकदा का तुम्ही लमसम पैसे टाकले की नेक्स्ट महिन्यापासून तुमचं पेन्शन सुरू, आणि जस्ट इन केस तुम्हाला काही झालंच तर संपूर्ण रक्कम तुमच्या नॉमिनीलाही मिळेल. आता आपण या टेबलद्वारे समजून घेऊ की एक्झॅक्टली किती पेन्शन तुम्हाला मिळेल. तर 25 लाख जर का तुम्ही गुंतवलेत तर ॲन्युअल पेन्शनचा रेट आहे साधारण 6.5%, म्हणजेच 1,62,500 रुपये. महिन्याला 13,541 रुपये. जर का तुम्ही 50 लाख गुंतवलेत तर हीच अमाऊंट दरवर्षी तुम्हाला मिळेल 3,25,000 रुपये, महिन्याला 27,000 रुपये. आणि जर का 1 कोटी तुम्ही या योजनेमध्ये गुंतवले तर महिन्याला मिळेल तुम्हाला 54,166 रुपये, म्हणजेच वर्षाला 6.5 लाख रुपये. नंबर 2 आहे वयवंदना कार्ड, म्हणजेच आयुष्यमान भारतच्या अंडर केलेली एक स्कीम. तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत, फक्त तुमचं वय 70 पेक्षा जास्त पाहिजे आणि कोणताही तुमचा मेडिकलचा खर्च 5 लाखापर्यंत सरकार करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन, डायग्नोज आणि डिस्चार्ज नंतर 15 दिवसाचं हे सगळे खर्च तुमचे सरकार करते. नंबर 3, SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. यामध्ये तुम्ही एक लमसम अमाऊंट जर का गुंतवली तर त्यातून तुम्ही मंथली विड्रॉ करू शकता आणि तेच तुमचं पॅसिव्ह इन्कम बनवू शकतं. आणि ह्याची मोठी गंमत ही आहे की तुम्ही विड्रॉ केल्यानंतर सुद्धा तुमचा कॉर्पस दरवर्षी वाढत राहतो. आता या टेबलप्रमाणे आपण समजून घेऊ की SWP केल्यानंतर आपण वर्षाला किती विड्रॉ करतोय, म्हणजेच महिन्याचे किती आपण विड्रॉ करतोय, आणि तरी सुद्धा 5 वर्षानंतर तुमचा कॉर्पस किती मोठा होतोय. समजा तुम्ही लमसम 25 लाख रुपये टाकले तर वर्षाला येतील 2.5 लाख रुपये आणि महिन्याला येतील 20,800 रुपये. तरी सुद्धा 5 वर्षानंतर टाकलेले तुमचे 25 लाख होणार आहेत 28 लाख रुपये. हेच गणित आता आपण करून बघू 50 लाखावर. जर का तुम्ही 50 लाख इन्व्हेस्ट केले तर वर्षाला तुम्हाला मिळतात 5 लाख रुपये आणि त्याचे होतात दर महिन्याला 41,000 रुपये. तरी सुद्धा 5 वर्षानंतर तुम्ही टाकलेल्या 50 लाखाचे होतात 56 लाख रुपये. सेम विथ 1 CR. 1 करोड रुपये जर का तुम्ही गुंतवलेत आणि 10% तुम्ही विड्रॉ केलेत तर होतात 10 लाख रुपये. महिन्याला तुम्ही घेऊ शकता 83,000 रुपये आणि तरी सुद्धा 5 वर्षानंतर तुमचा जो 1 करोडचा कॉर्पस आहे तो होणार आहे 1,12,00,000 रुपये. नंबर 4 ही आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. ह्याच्यामध्ये प्रत्येकी सिनियर सिटीजन 30 लाख रुपये गुंतवू शकतो. 30 लाखावर त्यांना साधारण 8.2% व्याज मिळू शकतं. याचाच अर्थ 2,46,000 रुपये वर्षाला आणि महिन्याला साधारण 20,000 रुपये. आता समजा तुम्ही नवरा बायको दोघंही 60+ म्हणजेच सिनियर सिटीजन म्हणून एलिजिबल असाल तर तुम्ही या योजनेमध्ये 30 लाख इंडिव्हिज्युअली म्हणजेच टोटल 60 लाख गुंतवू शकता आणि ह्याच्यामुळे तुम्हाला दर वर्षाला साधारण 4,92,000 रुपये मिळू शकतात, म्हणजेच महिन्याचे होतात 41,000 रुपये. आहे की नाही हे तुमचं सेकंड इन्कम. फायनान्शियल एज्युकेशनसाठी अर्थवेदला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा. लाईक आणि सबस्क्राईब हे तर तुम्ही करणारच, मला माहिती आहे.